तुम्हाला माझे तळतळीनं हात जोडून विनंती आहे, या राजकीय लोकांना मोठं करण्यापेक्षा आपल्या लेकराला मोठं करायचं शिका. पक्षाचे झेंडे उचलण्यापेक्षा आणि पक्षाला मोठं करण्यापेक्षा किंवा त्या नेत्याला मोठं करण्यापेक्षा आपल्या लेकराला मोठं करा. आपली शान वाढल, आपला मराठ्यांची शक्ती वाढल. आणि माझा मराठाकडं एकच म्हणणं आहे, मी जरी मरणाचा घटका मोजत असलो तरी तुमची शक्ती आणि बळ वाढवल्याशिवाय मनोज जरांगे एक इंच सुद्धा मागे सरकणार नाहीये. मी यांना फुटत नाही आणि मॅनेज पण होत नाही, तुम्ही काळजी करू नका. कारण माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे. फक्त मराठी पक्षाच्या बाजूने ओढू नका. तुम्ही जर पक्षाच्या बाजूने ओढलं तर तुमच्या लेकराचा तुमच्या हाताने तुम्ही वाटोळं केलं म्हणून समजा. काहीही होऊ द्या, आपल्याला आरक्षण ओबीसीतून मिळवायचं. आणि देवेंद्र फडणवीसला आणि या छगन भुजबळला दंगली घडवायच्यात. राज्यात दंगली होऊ द्यायच्या नाही. त्या राज्यात शांतता राहिली पाहिजे, कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर हे लक्षात असू द्या. यांना काहीतरी कुरापती काढून दंगली घडवायच्यात, कारण तसं यांचं षडयंत्र आहे. ते षडयंत्र आपल्याला हाणून पाडायचं. यांनी कितीही डाव टाकले तरी ते त्यांचे यशस्वी होऊ द्यायचे नाहीत. खेड्यापाड्यातल्या ओबीसींचा आणि मराठ्यांचा एक जीव आहे. नेते विरोधात गेले म्हणजे समाज विरोधात गेला नाही. आजही मराठा समाजाचं ओबीसी समाजाशिवाय धकत नाही आणि ओबीसी समाजाचं ही मराठ्यांशिवाय धकत नाही. आम्हाला दोघांनाही एकमेकाच्या मदतीची आवश्यकता आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.